श्री रामकृष्ण हरी. अभंग क्रमांक 134. गंधर्व अग्नी सोम भोगिती कुमारी, कोठे चराचरी त्याग केला. गायत्री स्वमुखी बक्षी तसे नळ, मिळाल्या ओळ गंगा ओघ. कागाची विष्टे जन्म पिंपळासी, पांडव कुळासी पाहता दोष. शकुंतला सुत कर्ण शृंगी व्यास, यांच्या नामे नाश पातकांचे. शकुंतला सुत कर्ण शृंगी व्यास, यांच्या नामे नाश पातकांचे. गणिका आजामेळ कुब्जा तो विदुर, पहा पा विचार पिंगळेचा. वाल्हा विश्वामित्र वसिष्ठ नारद, यांचे पूर्व शुद्ध काय आहे. वाल्हा विश्वामित्र वसिष्ठ नारद, यांचे पूर्व शुद्ध काय आहे. न वावी ती झाली कर्मे नरनारी, अनुतापे हरी स्मरता मुक्त. न वावी ती झाली कर्मे नरनारी, अनुतापे हरी स्मरता मुक्त. तुका म्हणे पूर्व नाटवी श्रीहरी, मूळ जो उच्चारी नरक त्याचे. तुका म्हणे पूर्व नाटवी श्रीहरी, मूळ जो उच्चारी नरक त्याचे. या अभंगाचे अर्थ आहे, हो, ज्या कुमारिकेचा 5 वर्षानंतर 1 वर्ष गंधर्व, 1 वर्ष अग्नी आणि 1 वर्ष सोम या देवतांनी भोग घेतला, त्यानंतर त्या कुमारिकेला व्यभिचारी म्हणून कोणी तिचा त्याग केला आहे का? चराचरामध्ये तिचा कोणीही त्याग केलेला दिसतो काय? अहो, गाय आपल्या मुखाद्वारे विष्टा घाणेरडे काही खाते. अहो, गाय आपल्या मुखाद्वारे विष्टा घाणेरडे काहीही खाते. आणि गंगेला मिळण्यापूर्वी ओढे नाले या घाणेरड्या असतात, आणि गंगेला मिळण्यापूर्वी ओढे नाले या घाणेरड्या असतात, परंतु गंगेला मिळाल्यानंतर त्या पवित्र होतात. अहो, वड आणि पिंपळ या वृक्षांना पाहिले तर त्यांचा जन्म हा कावळेच्या विष्ठेतून होतो. आणि पांडव कुळाचा जर विचार केला तर ते देखील दोष दिसून येतात. आणि पांडव कुळाचा जर विचार केला तर ते देखील दोष दिसून येतात. कारण पांडवांचा जन्म 5 देवतांनी पासून झालेला असून 5ही पांडवांची एकच पत्नी होती. शकुंतला, सूत, कर्ण, शृंग व व्यास यांचा जर जन्माचा विचार केला तर त्यामध्ये आपल्याला दोष दिसून येतील. परंतु यांचे नाम मुखाद्वारे घेतले असता पातकांचा नाश होतो. परंतु यांचे नाम मुखाद्वारे घेतला असता पातकांचा नाश होतो. अहो, गणिका, अजामेळ, कुब्जा, दासपुत्र, विदुर आणि पिंगळा, वैशा यांच्या जन्माचा तसेच कुळाचा विचार केला तर त्यामध्ये आपल्याला वरीलप्रमाणेच दोष दिसून येतात. तसेच वाल्हा, कोळी, विश्वामित्र
वशिष्ठ नारद यांचे पूर्वकुळ हे शुद्ध आहे काय? तसेच वाल्ला, कोळी, विश्वामित्र, वशिष्ठ नारद यांचे पूर्वकुळ हे शुद्ध आहे काय? अहो, अनेक नरनारीकडून न व्हावी अशी कर्मे चुकून घडून गेली, परंतु पश्चातापाने त्यांनी हरिनामाचे स्मरण केले. परंतु पश्चातापाने त्यांनी हरिनामाचे स्मरण केले व ते शुद्ध मुक्त होऊन शुद्ध झाले आहेत. व ते शुद्ध मुक्त होऊन शुद्ध झाले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, जो कोणी पश्चातापाने हरिनामस्मरण करतो तो मुक्त होतो. तुकाराम महाराज म्हणतात, जो कोणी पश्चातापाने हरिनामस्मरण करतो तो मुक्त होतो आणि हरी त्याचा उद्धार करताना पूर्वीच्या कोणत्याही दोषांचा विचार करत नाही. आणि हरी त्याचा उद्धार करताना पूर्वीच्या कोणत्याही दोषांचा विचार करत नाही. व जो कोणी यांच्या पूर्वकुळाविषयी किंवा पूर्वकर्माविषयी उच्चार आपल्या मुखाद्वाराने करील तो नरकाला जाईल. असेच अभंग ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. माऊली, तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केले तर असेच अभंग आपल्याला रोज ऐकण्यास मिळत जाईल आणि आपला चॅनल ग्रो होईल. श्री रामकृष्ण हरी.